नमस्कार मित्र, बॉलिवूड ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या गजाननाचा उत्सव जल्लोषात सुरू असतानाच आपल्या चित्रपट कलाकारांना मात्र त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तो आनंद तितकासा अनुभवता येत नसतो। म्हणून श्री आद्या फिल्म्स निर्मित मंगलाष्टका वन्स मोर या चित्रपटाच्या चित्रीकरणास्थळी निर्मात्या रेणू देसाई यांच्या संकल्पनेतून बाप्पांची स्थापना करण्यात आली, तर सगळे कलाकार श्रींच्या आरतीनेच चित्रीकरणाची सुरुवात करतात। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, lights, camera, action, Bollywood breaking। स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही रोमॅन्टिक जोडी पुन्हा एकदा मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे। दिग्दर्शन हेमंत जोशी यांचं असून सिनेमॅटोग्राफर आहेत संजय जाधव। आज आपण या सेटवर आहात, काय सांगाल चित्रपटाबद्दल? एकंदरीत गणपती बाप्पाची स्थापना केली, काय सांगाल या संदर्भात? गणेशोत्सव सगळीकडे थाटामाटात आणि अत्यंत आनंदात सुरू आहे। असं असताना माझ्या घरच्या 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करून मी आणि अनेक लोक आमच्या युनिटमधले आपापला गणपती उरकून, काही लोक गणपतीला घरी थांबले नाही आहेत, कारण आम्ही सगळे मंगलाष्टक वन्स मोर या सिनेमाचं शूटिंग पुण्यात करतोय। गणेशोत्सव सुरू आहे, पुण्यातला गणपती एक वेगळी मजा आहे, त्याची एक वेगळी गंमत आहे। असं असताना आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की मग आपण बाप्पा गणेशोत्सव आपण जर सेटवर साजरा केला तर किती मजा येईल। आणि मग आमची निर्माती जी आहे रेणू देसाई, रेणूने त्याची चौकशी केली, पंडितजींना वगैरे पुजाऱ्यांना विचारलं की असं करू शकतो का, काय वास्तूचं कसं काय वगैरे, आणि ते केलं आणि बाप्पांची स्थापना झालेली आहे। आणि खूप मजा येते, कारण एकीकडे शूटिंग सुरू आहे, एकीकडे बाप्पांची स्थापना आहे, त्यामुळे जाता येता सतत बाप्पा दिसत राहतात, सतत त्यांची नजर आपल्यावर पडत राहते आणि त्याच्यामुळे एक वेगळी व्हायब्रन्सी आणि वेगळी पॉझिटिव्हिटी शूटला आली असं मला मनापासून वाटतं। त्यामुळे खूप मजा येते आणि खूप एन्जॉय करतोय, एक वेगळ्या पद्धतीचा गणेशोत्सव एन्जॉय करतोय, काम पण करतोय आणि गणेशोत्सव पण एन्जॉय करतोय। तुमची जोडी प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतली, खूप कौतुक चाललंय तुमच्या जोडीचं, त्याबद्दल काय सांगा? आता माझ्या आणि मुक्ताबद्दल काय सांगणार नव्याने, कारण मुंबई पासून हे सुरू झालं, एका लग्नाची दुसरी गोष्ट मध्ये लोकांनी डोक्यावर घेतला। आता त्याच्यानंतर परत एकदा आम्ही एक वेगळा सिनेमा घेऊन लोकांसमोर येतोय, मंगलाष्टक वन्स मोर। लव्ह स्टोरी अर्थात, कारण मी आणि मुक्ता करतोय म्हणजे लव्ह स्टोरी आहे, पण त्या व्यतिरिक्त फार एक इंटरेस्टिंग त्याला ट्विस्ट आणि गंमत आहे। तो काय हे तुम्हाला ऑब्व्हियसली पिक्चर बघताना कळेल, पण इतकंच सांगेन की मी आणि मुक्ता काहीतरी वेगळे आणि काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय। यात सई तामणकरची एक अत्यंत महत्वाची भूमिका आहे। सो मी, मुक्ता, सई, आमचे डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी संजय जाधव आहे, संजय डावरा इज लाइन प्रोड्यूसिंग द फिल्म, रेणू देसाई जी स्वतः एक अत्यंत प्रख्यात अभिनेत्री आहे डाउन साउथ, शी इज प्रोड्यूसिंग द फिल्म, समीर जोशी हॅज रिटन द फिल्म अँड इज डिरेक्टिंग द फिल्म। या सगळ्या ज्या एकत्र येण्यामुळे एक वेगळी गंमत, एक वेगळी मजा लोकांना नक्की अनुभवायला मिळेल असं मी खात्रीलायक सांगू शकतो। तर नवीन दमाचे चांगले मराठी चित्रपट येत आहेत, तर या माध्यमातून प्रेक्षकांना काय सांगाल? काही नाही, मराठी चित्रपट बघा आणि मराठी असो हिंदी असो कुठलाही चित्रपट
हा चित्रपटगृहात जाऊन बघा. कारण जोपर्यंत आपण पायरसी थांबवत नाही तोपर्यंत चित्रपटांचा रेव्हेन्यू वाढणार नाही, आणि चित्रपटांचा रेव्हेन्यू जर वाढला नाही तर चित्रपट बनवायला निर्माते धजावणार नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की एकच कळकळीची विनंती की सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघा आणि जास्तीत जास्त संख्येने जाऊन बघा. तारुण्यात बेभान होऊन प्रेम करणं आणि आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेऊन लग्न करणे, मात्र लग्नानंतर तो प्रेमाचा ओलावा टिकून राहील याबद्दल तर शंकाच असते. या संकल्पनेवर आधारित मंगलाष्टक वन्स मोर हा चित्रपट लवकरच येतोय. मॅडम, बॉलिवूड ब्रेकिंग मध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल या चित्रपटाबद्दल? चित्रपट एक लव्ह स्टोरी आहे, लग्नानंतरची लव्ह स्टोरी आणि मॉडर्न डेचं लिव्हिंग, म्हणजे ऑफिसच्या जे स्ट्रेस होतात, लग्नानंतरचे जे त्रास होतात, त्या सगळ्यांबद्दल ती स्टोरी आहे. आणि कसं ते दोन्ही पात्र, हिरो आणि हिरोईन, त्याच्यामधनं जातात, रिझॉल्व्ह करतात सगळे प्रॉब्लेम्स आणि परत एकत्र येतात. ही जोडगोळी आहे ती पुन्हा एकदा एकत्र येते मुंबई पुणे मुंबईनंतर, आणि की खूप कौतुक केलं आहे प्रेक्षकांनी या जोडगोळीबद्दल. त्याबद्दल काय सांगा? ती जोडीच तशी आहे. ते फार फार म्हणजे मी आता इतकं लोकांनी इतकं बोलून झालेलं की मी काही बोललं तरी कमी पडेल. दे आर सुपर्ब, दॅट्स ऑल आय कॅन से. माणसं म्हणून तर ते आहेतच अप्रतिम, ऍक्टर्स म्हणूनही अप्रतिम आहेत. मी एकच म्हणू शकते, सुपर्ब. एकंदरीत प्रेक्षकांना हा चित्रपट कधी पाहायला मिळेल, काय सांगा? वी आर ट्राईंग फॉर नोव्हेंबर, ट्राय करतोय. कारण पावसामुळे इतकं आमचं सगळं शेड्यूल हेवायर झालेलं आहे, सगळी प्लॅनिंग हेवायर झालेली आहे. तर पाऊस बाप्पांनी जर का आता कोऑपरेट केलं तर आम्ही नोव्हेंबरमध्ये रिलीज करू असे प्लॅन आहेत. खूप आता नवीन चित्रपट येत आहेत, खूप सुंदर चित्रपट आहेत. जवळजवळ एक महिन्याभरात 4-5 चित्रपट झाले. या चित्रपटाकडून तुम्हाला विशेष अशा काय अपेक्षा आहेत की थिएटरला या, बघा. आम्ही फुल प्रयत्न केलेत तुम्हाला एक सुंदर मूवी दाखवायचे, म्युझिक वाईज, कॅमेरा वाईज, लुक वाईज. येऊन बघा आणि तुमचे मग आम्हाला ओपिनियन सांगा की कसा वाटला चित्रपट.